मुनरत्न सदावर्तेंचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर बोलू नये, त्यांनी फक्त टोलवर बोलावं. पुढे अजून एक प्रश्न असा होता की गुजरातमध्ये टोल खूप कमी आहे तुलनेमध्ये टोलची जी हे आहे म्हणजे मला असं वाटतं महाराष्ट्रात सर्वाधिक नाही, मला काय वाटतंय माहिती नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये की फक्त मला प्रश्न पडत आहेत आणि तुम्हाला कोणाला प्रश्नच पडत नाहीयेत. मला असं वाटतं की एक पत्रकार म्हणून तुमची एक जबाबदारी म्हणून तुम्ही ह्या गोष्टी का नाही बघत आहात. तुम्ही ह्या फक्त राजकीय मुद्दा म्हणून ह्याच्याकडे पाहताय का. मग मला असं वाटतं एक पत्रकार जाणीव म्हणून आपण या गोष्टी उघडल्या पाहिजेत, उघड्या केल्या पाहिजेत. इतकी वर्ष टोलचं आंदोलन सुरू आहे, जेव्हा टोलचं आंदोलन होतं त्यावेळेला काचा फुटलेल्या फक्त तुम्हाला फोटो दिसतात किंवा बातम्या येतात. याच्या पलीकडे आतमध्ये काय चालू आहे हे कळायला नको का. मला असं वाटतं प्रत्येकाच्या जाणीवा जागा असतील ते प्रश्न सुटतील. रणजित सावरकरांनी 4-5 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं, महात्मा गांधींची जी हत्या झाली तर ती नथुराम गोडसे यांच्या बंदुकीतून झाली, ते अगदी 2 फुटावर होते. अरे सोडा म्हणा आता त्या जुन्या गोष्टी. कळलं का. त्यातनं काही प्रबोधन किंवा काही बोध घेणार नसू आपण ना, तर उपयोग काय त्या गोष्टींचा. यांनी त्या गोडसेंवरती बोलायचं, मग त्यांनी त्या जवाहरलाल नेहरूंवरती बोलायचं, इंदिरा गांधींवरती बोलायचं, किती काळ सहन करायचं. काय काय ऐकायचं आम्ही. कामं करा त्यापेक्षा. हे यांच्या लोकांचे वाभाडे काढणार, ते त्यांच्या लोकांचे वाभाडे काढणार. आता गेले ते सगळेजण, गोडसेही गेले, गांधीही गेले, सगळेच गेले. आत्ताच्या प्रश्नांवरती कोणी बोलायला तयार नाहीयेत. महागाईवर कोणी बोलायला तयार नाहीये, पेट्रोल आणि डिझेलच्या सेसवरती कोणी बोलायला तयार नाहीयेत. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला घरं नाकारली जात आहेत त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाहीये. आत्ताचे लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावरती तुम्हाला बोलायला वेळ नाहीये. माणसं जी गेलेली आहेत त्यांच्यावरती तुम्हाला बोलायचंय. काय लागणार आहे हाताला तुमच्या. इन्क्वायरी करा असं म्हणतात. कसली इन्क्वायरी आणि कोण करणार. कोणाला गांधीजींना बोलवणार का गोडसेना बोलवणार परत. मूर्खाचा बाजार सगळं बाकी काही नाही. उद्या त्या रणजित सावरकरांना जाऊन सांगा राज ठाकरे तुम्हाला मूर्ख म्हणाले का. अजून सुरू करा. आपल्याला काय जाते यायला 24 तास दाखवायचं तर आहे. साहेब तुम्ही टोलचा वारंवार प्रश्न केल्यामुळे सामान्य नागरिकांचं कोण पहिलं तू ते सांग. पत्रकाराचे कुठला. मी दक्ष पोलीस न्यूजला काम करतो. आपण पहिले मूळ आपण बघू. सामान्यांचाच प्रश्न घेतला तुम्ही. नाही आता हे यांच्याशी बोलू मला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रभराचा दौरे सुरू झालेले आहे. नाशिक